हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा TET 2025 प्रिपरेशन सिरीज। आज आपण मराठी व्याकरणातील वर्णमालेवरील काही महत्त्वाचे आणि अतिसंभाव्य असे प्रश्न घेणार आहोत। उत्तरांचं विश्लेषण देखील या व्हिडिओमध्ये असणार आहे, तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मराठी भाषेत एकूण किती मूळ वर्ण आहेत? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 48, 34, 14 की 54। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 48। मराठी भाषेत क पासून अ पर्यंत एकूण 34 व्यंजने आहेत, 12 स्वर आणि 2 स्वरादी असे एकूण 48 मूळ वर्ण आहेत। क्ष आणि ज्ञ याचा मूळ वर्णांमध्ये समावेश होत नाही, तर ती संयुक्त व्यंजने आहेत। प्रश्न क्रमांक 2, मराठी भाषेतील स्वर कोणते? प्रथमतः स्वर म्हणजे काय ते समजून घेऊ आपण। ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदतीशिवाय म्हणजे स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर म्हणतात। मराठी भाषेत एकूण 12 स्वर आहेत आणि ते स्वर अ, आ, ई, उ, ऋ, ए, ऐ, ओ आणि औ म्हणजेच पर्याय क्रमांक ए मध्ये जे दिलेले आहे ते मराठी भाषेतील 12 स्वर आहेत। स्वरांमध्ये आणि आहा यांचा समावेश होत नाही, तसंच ॲ आणि अ हे जे स्वर आहेत ते मराठी भाषेत नंतर स्वीकारण्यात आलेले आहेत। तर जे मूळ स्वर आहेत ते 12 स्वर मराठी भाषेत आहेत आणि ते पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवल्याप्रमाणे अ, आ, ई, उ, ऋ, ए, ऐ, ओ आणि औ हे आहेत। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणते? स्वरांचे 2 प्रकार पडतात, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर। ज्यांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणतात, तर ज्यांच्या उच्चाराला त्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो म्हणजे ऱ्हस्व स्वरांपेक्षा दुप्पटचा वेळ ज्यांच्या उच्चाराला लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात। मराठी भाषेत एकूण 5 ऱ्हस्व स्वर आहेत, अ, ई, उ, ऋ आणि ऋ पैकी पर्याय क्रमांक ए मध्ये अ, ई आणि ऋ हे दिलेले आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणती सजातीय स्वरांची जोडी नाही? सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानापासून निघणारे स्वर आणि भिन्न उच्चार स्थानांपासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हणतात। तर अ, आ, ई, उ ह्या ज्या आहेत ह्या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत। अ आणि ए हे सजातीय स्वर नाहीत, तर ते विजातीय स्वर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5, ज्या वर्णांच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना डॅश म्हणतात आणि पर्याय आहेत व्यंजन, स्वर, स्वरादी की शब्द। तर ज्या वर्णांच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना स्वरादी असे म्हणतात। स्वरादी याची ही व्याख्या आहे। व्याख्या बऱ्याचदा विचारल्या जातात जशाच्या तशा, त्यामुळे त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि मराठी भाषेत 2 स्वरादी आहेत, आणि आहा। स्वरादीलाच परवर्ण असं देखील म्हणतात। ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, स्वरादी। प्रश्न क्रमांक 6, मराठी भाषेत एकूण व्यंजने किती आहेत? 54, 34, 12 की 48? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, 34। मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत, क पासून अ पर्यंत ही व्यंजने आहेत आणि क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत, त्यामुळे त्यांचा व्यंजनांमध्ये समावेश केला जात नाही। तर मराठी भाषेतील एकूण व्यंजने क पासून अ पर्यंतची 34 व्यंजने आहेत। अनुनासिकांना डॅश असे देखील म्हणतात, परसवर्ण, अर्धस्वर, मृदुवर्ण की यापैकी नाही। आणि अनुनासिका म्हणजेच ज्याचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिके म्हणतात। अनुनासिके ही मृदू व्यंजने असतात। न, 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 न आणि म ही अनुनासिके आहेत आणि अनुनासिकांनाच दुसरा शब्द परसवर्ण असं देखील वापरला जातो। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही? य, र, ल की ह? तर य, र, ल आणि व या व्यंजनांची उच्चारस्थाने ई, ऋ आणि उ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत। त्यांचा स्वरांशी जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना अर्धस्वर असं म्हणतात। तर य, र, ल आणि व यापैकी तर ह हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी ह हा अर्धस्वर नाही, उर्वरित तिघही अर्धस्वर आहेत। प्रश्न क्रमांक 9, डॅश हा महाप्राण आहे, ह, ळ, क्ष की य? आणि
महाप्राण ह हा जो वर्ण आहे, हे जे व्यंजन आहे मराठीतील, त्याला महाप्राण म्हणतात. कारण ह या वर्णाचा ज्यावेळी उच्चार केला जातो तेव्हा फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते आणि म्हणून त्याला महाप्राण असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10. वैदिक वाङ्मयातून मराठीत आलेला डॅश हा स्वतंत्र वर्ण आहे आणि पर्याय आहेत ध, अळ, म की श्र. तर अळ हा जो मराठीतील वर्ण आहे तो संस्कृतमध्ये नव्हता. मराठीतील इतर वर्ण जे आहेत ते संस्कृतमधून घेतलेले आहेत, परंतु अळ हा मराठीतील वर्ण जो आहे तो वैदिक वाङ्मयातून आलेला आहे. संस्कृतमध्ये अळ हा वर्ण नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. पुढीलपैकी कोणते संयुक्त व्यंजन आहे? क्ष, ज्ञ, र की म. मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ हे दोन संयुक्त व्यंजने आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ए 1 आणि 2 क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने असतील. पर्याय क्रमांक ए. पुढीलपैकी प्रचलित बाराखडी कोणती? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए क, का, की, कु, कै, के, को, कौ, कम आणि कहा ही प्रचलित बाराखडी आहे. तर शास्त्रीय बाराखडीमध्ये कम आणि कहा यांचा समावेश होत नाही, तर क्रू आणि क्लू या 2 स्वरांचा समावेश यामध्ये होतो. तसंच जी आता शास्त्रीय 14 खडी आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये क्या आणि कचा समावेश झालेला आहे. म्हणजे क्रू, क्लू, क्या आणि क असलेली कौपर्यंतची 14 खडी जी आहे ती शास्त्रीय 14 खडी आहे आणि प्रचलित 14 खडीमध्ये क्रू आणि क्लूचा समावेश न होता क्या, क, कम, कहा यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 13. ॲ आणि अ हे स्वर मराठी भाषेत कधी समाविष्ट करण्यात आले? इथं ॲवर चुकून अनुस्वार आलेला आहे, तर तो अनुस्वार नको, केवळ अर्धचंद्र असायला हवा. तर ॲ आणि अ हे स्वर मराठी भाषेत कधी समाविष्ट करण्यात आले? पर्याय क्रमांक ए 2009, 2021, 2024 की 2006. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 2009. 6 नोव्हेंबर 2009ला एका शासन आदेशानुसार ॲ आणि अ यांचा मराठी भाषेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मराठी भाषेमध्ये ॲडमिशन, ॲप, त्याचप्रमाणे अचा समावेश असलेले अचा अ या स्वराचा उपयोग असलेले अनेक शब्द प्रचलित होत चालले होते, म्हणून या 2 स्वरांचा मराठी वर्णमालेत समावेश करण्यात आलेला आहे. तर इथं ऊ नंतर दीर्घ ऊ नंतर ॲ आणि ओ नंतर ए नंतर अ या 2 स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे 6 नोव्हेंबर 2009च्या शासनादेशानुसार. डॅश हे कंठ्यवर्ण आहेत. अ, आ, क, ई, म, च, छ, ज की ए, ऐ, ओ. तर मराठी भाषेमध्ये वर्णांच्या उच्चारस्थानानुसार त्यांचे कंठ, तालव्य, दंततालव्य, औष्ठ्य इत्यादीमध्ये वर्गीकरण केले जाते. पैकी अ, आ, क, ख, ग, घ पर्यंत, तसंच ह आणि अहा यांचा समावेश कंठ्यवर्णांमध्ये होतो, कारण त्यांचा उच्चार जो आहे तो कंठस्थानापासून होत असतो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. सक्त या शब्दात एकूण किती वर्ण आहेत? 5, 7, 9 की 4. तर वर्ण म्हणजे आपल्या मुखातून जे ध्वनी उमटतात त्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात आणि सक्त या शब्दामध्ये स, अ, क, त आणि अ असे एकूण 5 वर्ण आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. अशा पद्धतीने एक कोणता तरी जोडाक्षरयुक्त शब्द देऊन त्यामधील वर्णांची संख्या विचारली जाते. यावर हमखास एकतरी प्रश्न असतो, तर याची फोड करून जोडाक्षरयुक्त अशा प्रकारच्या प्रश्नाचे अचूक उत्तर लिहिता येऊ शकते. मुखातून निघणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात? शब्द, वर्ण, अक्षर की व्यंजन? आणि आत्ताच आपण अगोदरच्या प्रश्नाचं विश्लेषण करत असताना पाहिलं की मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींनाच वर्ण असं म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17. ध्वनीला चिन्हांकित करण्याचे कार्य डॅश करते? लिपी, स्वर, व्यंजन की वर्ण? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे लिपी. लिपीमुळे ध्वनीला चिन्हांकित करण्याचं कार्य केलं जाऊ शकतं. तर लिपीमुळे जी भाषा आहे तिला एक लेखनाचं स्वरूप, भाषा लिखित स्वरूपात येण्याचं कार्य लिपीमुळे शक्य झालेलं आहे. पर्याय क्रमांक ए. पुढीलपैकी परवर्ण कोणते?
तर स्वरादी म्हणजेच परवर्ण हे माहीत असेल तर आपल्याला लगेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. आणि हा हे 2 स्वरादी आहेत आणि स्वरादीलाच दुसरा शब्द पर्यायी शब्द परवर्ण हा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अनुनासिकाला डॅश असे देखील म्हणतात आणि परसवर्ण हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अनुनासिकांनाच परसवर्ण असं देखील म्हणतात. तर एकूण मराठीमध्ये 5 अनुनासिके आहेत आणि त्या ज्या वर्णांचा उच्चार नाकातून होतो त्याला अनुनासिक असे म्हणतात आणि अनुनासिकांसाठी परसवर्ण हा पर्यायी शब्द आहे. ओ औ हे वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? तर ओ आणि औ हे जे आहेत तर हे आहेत संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे कोणत्याही 2 स्वरांचा संयोग होऊन जे स्वर तयार होतात त्यांना संयुक्त स्वर असं म्हणतात. तर ए हा देखील संयुक्त स्वर आहे. ऐ, ओ, औ हे मराठी भाषेतील 4 संयुक्त स्वर आहेत आणि आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये संयुक्त व्यंजन कोणतं ते देखील पाहिलेलं आहे. तर क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत आणि ए, ऐ, ओ, औ हे 4 संयुक्त स्वर मराठी भाषेत आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. मराठी व्याकरणातील वर्णमाला हा घटक या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामधील जे प्रश्न जसेच्या तसे बऱ्याचदा रिपीट होतात किंवा पॅटर्न तरी रिपीट होतं अशाच प्रकारचे प्रश्न आतापर्यंतच्या TETच्या पेपर्समध्ये आलेले आहेत आणि जे संभाव्य प्रश्न आहेत ते देखील घेण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.